मुंबईतल्या श्रॉफ बिल्डिंगवरून जसं आता वेदांनी सांगितलं आणखी काही मिनिटं लागणार आहेत, कारण खूप मोठी गर्दी आहे तिकडे गणेश भक्तांची. मात्र श्रॉफ बिल्डिंगवरून विसर्जनासाठी मार्गस्थ झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पांवर होणारी पुष्पवृष्टी ही सर्वांच्याच आकर्षणाचा विषय असतो. लालबाग परिसरात मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी बघायला मिळते. सोबतच विसर्जनासाठी जात असलेल्या मंडळांचं स्वागत हे राजकीय पक्षांकडलं देखील केलं जाते. आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, बघूया. मी सध्याला शरॉफ बिल्डिंग परिसरामध्ये आहे आणि या शरॉफ बिल्डिंग परिसरातनं जेही मिरवणुकीमध्ये विसर्जनासाठी बाप्पा येत आहेत त्यांच्यावर पुष्पवृष्टी होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. आता सध्याला जर का पाहायचं तर खंडोबाच्या रूपामधली बाप्पाची मूर्ती आहे आणि या मूर्तीवर आता आपला पुष्पवृष्टी जी आहे ती होताना पाहायला मिळेल. प्रामुख्यानं पाहायचं मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये लालबाग परिसर आहे. लालबाग परळ परिसर एकूणच मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जे आहे ते इथं आपल्याला पाहायला मिळतात आणि मोठ्या प्रमाणात लाडक्या बाप्पांचं आगमन आपल्याला इथं होताना पाहायला मिळत आहे. हा जर का पाहायचा तर परळचा राजा आहे आणि या परळचा राजावर आपण बघू शकतो आहे की पुष्पवृष्टी सोबतच एकूणच दिमाखात आतिषबाजी देखील होताना दिसते आहे. मागे जर पाहायचं तर परळचा राजा असेल, आताच थोड्या वेळापूर्वी कै रोडचा कैवारी असेल, असे काही जे गणपती आहेत ते आता आपल्याला पाहायला मिळालेले आहेत ज्यांच्यावर पुष्पवृष्टी होताना पाहायला मिळत आहे. आणि मोठ्या प्रमाणात जे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत त्यांच्यावर आपल्याला पूर्ण दिवसभर ही पुष्पवृष्टी जी आहे ती होताना दिसणार आहे. कॅमेरामॅन मनोज जयस्वालचा अभिषेक मुराड, एबीपी माझा मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.